दरम्यान मनोज जरांगे आणि भुजबळांमधील दावे प्रतिदावे नेमके काय आहेत यावर एक नजर टाकूयात। मनोज जरांगेंनी दावा केलेला होता, सगळे सोयरेचा जीआर काढल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार। तर तिकडे छगन भुजबळांनी प्रतिदावा केलाय, जरांगेंना दिलेला अध्यादेश हा खरा नसून तो फक्त मसुदा आहे, त्यामुळे 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती घ्या। मनोज जरांगे म्हणतात, कुणबी प्रमाणपत्र नोंद सापडणाऱ्या कुटुंबांना सरसकट आरक्षण मिळणार, मराठा समाजाचा विजय आहे। तर छगन भुजबळ म्हणतात, मराठा समाजाचा विजय झाला असं तरी वाटत नाही। राज्य सरकारच्या जीआरमुळे आज विजयी गुलाल उधळला गेला असा दावा केलाय मनोज जरांगेंनी। तर प्रतिदावा करतात छगन भुजबळ, झुंडशाहीनं कायदे बदलता येत नाहीत। ज्याची कुणबी नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सर्वांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार असा दावा मनोज जरांगे करतात। प्रतिदावा करतात छगन भुजबळ, उद्या लाखो लोक घेऊन अजून कुणी आले तर आपण का कायदा बदलणार का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला। तर मनोज जरांगेंचा दावा आहे, मराठा आंदोलकांवरील गुन्हे आता सरकार मागे घेणार। छगन भुजबळ म्हणतात, उद्या कुणी घर जाळली तरी गुन्हे मागे घेणार का। मनोज जरांगे म्हणतात, मराठा समाजासाठी सर्वच क्षेत्रातील शिक्षण 100% मोफत करण्यात यावं। तर छगन भुजबळांनी प्रतिदावा केला, फक्त त्यांनाच मोफत शिक्षण का, सर्वांना शिक्षण मोफत द्या, फक्त एकाच समाजाला मोफत शिक्षण कशासाठी। अध्यादेशाला काही धोका झाला तर आझाद मैदानामध्ये मी लगेच आलो म्हणून समजा असं मनोज जरांगे म्हणाले। तर छगन भुजबळ म्हणतात, राज्य सरकारचा हा अध्यादेश नसून फक्त मसुदा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।